अहो, माझं म्हणणं फक्त एकच आहे, ज्या राजांनी आणि त्यांच्या सर्व परिवारांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं, ज्या लाखो मावळ्यांनी जीवाची पर्वाही न करता आपल्या स्वराज्यासाठी त्यांचं बलिदान दिलं, आणि आपण काय करतो, त्या किल्ल्यावर आपली नावं लिहितो, नको नको ते चाळे करतो, व्यसन करून कचरा करतो. या कृत्याची थोडी लाज वाटू नये आपल्याला. आपल्या कुटुंबातील पूर्वज हे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सक्रिय सहभागी होते. आपली ही तरुण पिढी पाहून काय वाटत असेल त्यांच्या मनाला. आपण त्यांची थोडी जरी जाण ठेवली तर आपल्याला खूप आशीर्वाद भेटतील त्यांचे, आणि भावी पिढी आपलं अनुकरण करेल. दादा ते कसं? चला दाखवतो मग. चल बरं चल बघूनच घेऊ एकदाच त्याचं. अरे इथं काय नवीन आहे? इथलं तर आपल्याला कोपरा माहिती आहे. सांगतो. तुमच्यासारखे प्रेमी युगल कपल्स गडावरती येतात, भटकंती करायला येतात, आणि ह्या मोठ्या भिंतीवरती मोठ्याने तुमचे नावं लिहून जातात. आज रे ना, उद्या टीना, तर परवा तिसरीच कोणी ते. आणि का तर तुम्ही या ठिकाणी येऊन गेलात याची आठवण राहावी म्हणून. अरे, ज्यांनी या किल्ल्यासाठी प्राणाची आहुती दिली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाचा कुठेही उल्लेखही केला नाही. या आणखी पुढं तुमच्या पायाखालची जमीनच सरकल. अजून दाखवतो तुम्हाला. चल. ही बघा विहीर, बघा या विहिरीची अवस्था. या अमृताचं विष व्हायला तुमच्यासारखे पर्यटकच जबाबदार आहेत. या सांगतो तुम्हाला वरची दुरावस्था काय. चला.